पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। या भेटीबद्दल मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली। दरम्यान पार्थ पवारांना केंद्रात मंत्री करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदय आहेर यांनी मागणी केली आहे। उदय आहेर यांनी यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना एक पत्र लिहिलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। 2 दिवसांपूर्वी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनीही मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती। विशेष म्हणजे पटेल आणि तटकरे यांनी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीची सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना कल्पना नव्हती, तर पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची सुनील तटकरे यांना कल्पना नव्हती। मला या संदर्भात काय माहिती असण्याचं काही कारण नाही। पार्थ राष्ट्रवादीचा युवा कार्यकर्ता आहे, नेता आहे, संसदेमध्ये प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये करतात, त्याच्यामुळे ते भेटू शकतात। त्याच्यामध्ये काही वावगं वाटण्याचं काही कारण नाही। अगदी प्रशासकीय कामावरती संघटनेच्या कामाची जरी त्यांनी चर्चा केली तर त्याच्यामध्ये वेगळं वाटण्याचं काही कारण येत नाही। प्रफुल्ल पटेल साहेब आणि तटकरे साहेबांनी भेट घेतली, त्यांचं काम वेगळं होतं। पार्थ पवारांनी का बरं भेट घेतली याच्याविषयी मी काही विचारणा केलेली नाही। पार्थ पवार सुद्धा हे राज्यसभेचे खासदार आहेत। आमच्या पक्षाची एक प्रमुख भूमिका मांडणारे ते एक नेते आहेत। विधेयक आणायचे असतील तर त्यांना समर्थन देण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टींची चर्चा आणि उहापोह करायला कदाचित ते गेलेले असतील। दरम्यान पार्थ पवार यांना केंद्रात मंत्री करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदय आहेर यांनी केली। उदय आहेर यांनी याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिलंय। उदय आहेर यांनी पत्रामध्ये काय मुद्दे मांडले ते आपण पाहूया। पार्थ पवार 21व्या शतकातील उमद्या तरुणांचे विजनरी नेते आहेत। हिंदी आणि इंग्रजी भाषांवर त्यांचं विशेष प्रभुत्व आहे। पार्थ पवार यांचं उच्च शिक्षण लंडनमध्ये झालं असल्यामुळे जगभरात होणाऱ्या आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रामधील बदलांचं त्यांना पूर्ण आकलन आहे। शिवाय शाहू फुले आंबेडकर यांचा वैचारिक वारसा पार्थ पवारांच्या माध्यमातून देशभरात घेऊन जाता येईल। पार्थ पवार यांच्याकडे राजकीय परिपक्वता नाही असं चित्र निर्माण करण्याचे काम मागील काही काळामध्ये आपल्यातीलच काही अनाजीपंतांनी केलं। 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर जाणीवपूर्वक पार्थ पवारांना हिणवून त्यांचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला। तरुण वर्गाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम पार्थ पवार करतील असं या पत्रामध्ये लिहिण्यात आलंय।